आज आपण आहोत मध्य प्रदेशातील ऐतिहासिक आणि धार्मिक नगरी उज्जैनला। उज्जैन महाकालेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक। उज्जैन महाकालेश्वर मंदिर आणि इथल्या अन्य पर्यटन स्थळे, प्रसिद्ध खाण्याचे पदार्थ, राहण्यासाठी उत्तम ठिकाणं, त्याचबरोबर इथे पोहोचायचं कसं याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, माझं नाव पार्थ आणि तुम्ही बघत आहात ट्रॅव्हलर पार्थ। चला तर मग उज्जैनच्या या अद्भुत यात्रेला सुरुवात करूया। उज्जैनला पोहोचायचं कसं? इंदोर, भोपाळ आणि आसपासच्या सर्व शहरांमधून नियमित बस सेवा उपलब्ध आहे। उज्जैनपर्यंत पोहोचण्यासाठी इंदोर हे जवळचे विमानतळ आहे। इंदोरवरून बसने तुम्ही 1 तासात उज्जैनला पोहोचू शकता। रेल्वेने प्रवास करत असाल तर उज्जैन जंक्शन सर्व प्रमुख शहरांशी जोडलेलं आहे। काही प्रमुख गाड्यांचं वेळापत्रक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। महाकालेश्वर मंदिर हे उज्जैनचं हृदय आहे। हे भारतातील एकमेव दक्षिणाभिमुख ज्योतिर्लिंग आहे, म्हणजेच भगवान महाकाल दक्षिण दिशेला तोंड करून विराजमान आहेत। पुराणानुसार उज्जैनच्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी भगवान शिव स्वतः महाकाल स्वरूपात प्रकट झाले, त्यामुळे त्यांना कालाचा स्वामी महाकाल असे संबोधले जातं। मंदिरात दर्शन करण्यापूर्वी भाविक शिप्रा नदीत स्नान करतात। उज्जैनमधून वाहणारी शिप्रा नदी ही धार्मिक दृष्टिकोनातून अतिशय पवित्र मानली जाते। प्रत्येक 12 वर्षांनी येथे कुंभमेळा भरतो, जो जगातील सर्वात मोठा धार्मिक सोहळ्यांपैकी एक आहे। संध्याकाळी रामघाटवर होणारी संध्या आरती पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित असतात। या नदीत स्नान केल्याने पापनाश होतो असे मानलं जातं। महाकालेश्वर ज्योतिर्लिंग। महाकालेश्वर मंदिरातील सर्वात प्रसिद्ध आणि विशेष आकर्षण म्हणजे भस्म आरती, जी दररोज पहाटे 4 वाजता केली जाते। या पूजेत भगवान महाकालांना वैराग्याचे प्रतीक असल्याने राखेने अभिषेक केला जातो। या आरतीसाठी आधी ऑनलाईन किंवा मंदिर कार्यालयात नोंदणी करणे आवश्यक आहे। महाकालेश्वर मंदिराची रचना अत्यंत भव्य आणि आकर्षक आहे। हे मंदिर 3 स्तरांमध्ये बांधलेले आहे, जिथे तळमजल्यावर महाकालेश्वर ज्योतिर्लिंग स्थित आहे। त्याच्या वरच्या मजल्यावर ओंकारेश्वर आणि नागचंद्रेश्वर देवतांचं पूजन केलं जातं। विशेष म्हणजे नागचंद्रेश्वर मंदिर वर्षातून फक्त एकदाच नागपंचमीच्या दिवशी उघडलं जातं। महाकालेश्वर ज्योतिर्लिंग व्यतिरिक्त उज्जैनमध्ये अनेक प्राचीन व धार्मिक स्थळे आहेत, जिथे तुम्हाला नक्कीच भेट द्यायला हवी। महाकालेश्वर मंदिर गेट समोरच हे बडा गणेश मंदिर आहे। हे मंदिर उज्जैनमधील सर्वात मोठ्या गणपती मूर्तींपैकी एक। विद्यार्थी आणि बुद्धिमान व्यक्तींनी येथे दर्शन घेतल्यास विद्यावृद्धी आणि यश प्राप्त होते असे मानलं जातं। आता आपण आलो आहोत भारतातील 51 शक्तिपीठांपैकी एक गडकालिका देवी मंदिरात। गडकालिका देवी ही महाकालीचे एक रूप आणि कवी कालिदास यांना देवीच्या कृपेने बुद्धिमत्ता प्राप्त झाली होती असे मानले जाते। ही जागा प्राचीन मंदिरांमध्ये गणली जाते आणि इथे आले की एक वेगळीच ऊर्जा जाणवते। आता आपण आलो आहोत हरसिद्धी माता मंदिरात। भारताच्या 51 शक्तिपीठांपैकी एक असलेलं हरसिद्धी माता मंदिर उज्जैनमधील महत्त्वाचं धार्मिक स्थळ आहे। येथे असलेल्या दीपमाळांनी मंदिराची शोभा अजूनच वाढवली आहे। असे मानले जाते की राजा विक्रमादित्य हे देवीचे मोठे भक्त होते आणि त्याचमुळे ह्या मंदिराचं विशेष महत्त्व आहे। विशेषतः संध्याकाळी या ठिकाणी भाविकांची खूप गर्दी पाहायला मिळते। आता आपण आलो आहोत कालभैरव मंदिरात। भगवान शिवाचे रूप असलेलं कालभैरव मंदिर हे एक अनोखं ठिकाण आहे। येथे कालभैरव महाराजांना मद्याचं नैवेद्य अर्पण केलं जातं आणि हे एक अद्भुत आश्चर्य आहे। या मंदिराच्या वास्तुशास्त्राची रचना अतिशय अनोखी केलेली आहे। या मंदिराशेजारीच आपल्याला दत्तगुरूंचंही मंदिर पाहायला मिळतं। यानंतर तुम्ही जाऊ शकता मंगलनाथ मंदिरात। हे मंदिर मंगळ ग्रहाचं जन्मस्थान मानलं जातं आणि विशेषतः मंगळ दोष निवारण्यासाठी येथे पूजा केली जाते। मुख्य म्हणजे हे एकमेव मंदिर आहे ज्या ठिकाणी नंदी महाराज नसून मेंढीची पूजा केली जाते। असे म्हणतात की या ठिकाणी जप, हवन आणि विशेष विधी केल्याने मंगळ ग्रहाचे नकारात्मक परिणाम कमी होतात। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या मंदिरावरून कर्करेषा जाते। त्याचबरोबर ह्या ठिकाणाला भारताचं नाभिस्थळी म्हटलं जातं। त्यानंतर आपण आलो आहोत संदीपनी आश्रमात। ही तीच जागा आहे जिथे भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि सुदामा यांनी शिक्षण घेतलं होतं। येथे 64 कलांचे शास्त्र शिकवले जात होते असे पुराणामध्ये उल्लेख आहे।
ह्या ठिकाणी श्रीकृष्णानं 14 विद्यांचंही शिक्षण घेतलं होतं, व्याकरण, धर्मशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादी. त्याचबरोबर ह्याच गोमती कुंडात भगवान श्रीकृष्णानं संदीपनी ऋषींसाठी पवित्र नदीचं पाणी आणलं होतं. ह्या ठिकाणी आश्रमालगतच अन्यही मंदिरं आहेत, त्यांचं तुम्ही दर्शन घेऊ शकता. हे ठिकाण ऐतिहासिक आणि आध्यात्मिक दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण आहे. आता आपण आलो आहोत भर्तरी गुफेत. ही गुफा प्रसिद्ध संन्यासी भर्तरी यांच्या तपस्येचं ठिकाण आहे. असे मानले जाते की भर्तरी हे राजा विक्रमादित्य यांचे मोठे भाऊ आणि त्यांनी राजसत्ता त्यागून येथे ध्यानधारणा केली. या ठिकाणी मुख्यतः एकूण 2 गुफा आहेत. गुफेचे दरवाजे लहान असल्यामुळे इथून वाकूनच जावं लागतं. असं म्हणतात की ह्या ठिकाणावरून 4 धामला जाण्याचा मार्ग आहे. ऑक्सिजन कमी असल्यामुळे गुफेत श्वास घ्यायला थोडा त्रास होऊ शकतो. गुफेतील शांतता आणि आध्यात्मिक वातावरण तुमच्या मनाला नक्कीच प्रसन्न करेल. गुफेतून बाहेर आल्यावर समोरच आपल्याला भव्य अशी गोशाळा आणि नवनाथ मंदिर पाहायला मिळतं. महाकाल लोक हे उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिर परिसरात उभारले गेलेलं एक भव्य आणि दिव्य आध्यात्मिक संकुल आहे. महाकाल मंदिराच्या दर्शनासोबतच महाकाल लोक नक्कीच पहा. संध्याकाळी येथे आधुनिक लाईट आणि साऊंड शो सादर केला जातो, त्यामुळे त्या ठिकाणाची सुंदरता दुप्पट होते. उज्जैन येथे खायचं काय? उज्जैनमधील स्ट्रीट फूड अतिशय लोकप्रिय आहे. येथील बाजारपेठेत तुम्हाला नाश्त्यापासून जेवणापर्यंत सर्व काही स्वस्तात उपलब्ध होईल. उज्जैनमध्ये विविध बजेटनुसार राहण्यासाठी अनेक उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. महाकाल मंदिराजवळील धर्मशाळा आणि आश्रम येथे स्वस्तात उत्तम सुविधा मिळू शकतात. त्याचबरोबर येथे मध्यम श्रेणीतील हॉटेल्स आणि लक्झरी हॉटेल्स ही उपलब्ध आहेत. उज्जैनला जाण्यापूर्वी ह्या गोष्टी लक्षात ठेवा. उज्जैनमध्ये धार्मिक यात्रा मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे हॉटेल्स आधीच बुक करणं फायद्याचं ठरेल. महाकाल भस्म आरतीला जाण्याचा प्लॅन असेल तर मंदिराजवळच हॉटेल निवडा. बजेटमध्ये उत्तम अनुभव हवा असेल तर आश्रम किंवा धर्मशाळा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात. मी ज्या दिवशी उज्जैनला गेलो तो दिवस गुढीपाडव्याचा होता. तरी देखील मला कुठल्याही देवस्थानात लाईनमध्ये अर्ध्या तासाच्या वर थांबावं लागलं नाही. याचं कारण म्हणजे इथली सुंदर मॅनेजमेंट. उज्जैन ही केवळ धार्मिक नगरी नाही तर ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. जर तुम्ही उज्जैनला कधी भेट दिली नसेल तर नक्कीच एकदा जाऊन या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. अजून अशाच भन्नाट व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव.